आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती जो ट्युटोरियल आहे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून ॲड करायचं अशा प्रकारे. फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो इथून सेट करायचा अशा प्रकारे. ठीक आहे, 2 बटन इथं हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे. इथून फोटोच्या पहिल्यांदा यायचं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड दिला तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथून एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करून ह्या ज्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे आहे. नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. हा जो बीट मोड दिला त्यामधले जे आपण बीट आहे जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट बघायची आपले कुठे चेंज होते, ती बीट चेंज होते. इथून त्याच फोटोवरती क्लिक करूया तर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. अशा वेळी हा जो फोटो आहे शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचे जे 4 फोटो इथून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. ते आपण हे जे 4 फोटो इथून ॲड करून घेऊया. घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. खूपच मोठी झाली इथपर्यंत नेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही पण नेऊया. तर ही लेंथ शेवटपर्यंत नेल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे सिम्पली त्यावरती क्लिक हा फोटो इथे वरती आणायचा अशा प्रकारे इथपर्यंत. दुसरा फोटो हा लहान करून अशा प्रकारे आणायचा इथे. तिसरा फोटो त्यावरती क्लिक करून इथे लहान करून आणायचा. त्यानंतर हा चौथा फोटो इथे लहान करून आणायचा अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्या काय हा जो शेवटचा फोटो आहे ना सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे. इथं मग रिमूव्ह बीजी त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, इथून बॅक करायचं आहे. मास्कचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचं आहे. इथून माझी येलो कलरची लाईन थोडं खाली आणायची आणि व्हाईट कलर थोडं खाली अशा प्रकारे वडायचं. ठीक आहे, ले पण नाही जास्त पण नाही, थोडं कमी. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून परफेक्ट इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. दुसरा फोटो त्यावरती क्लिक करायचं. सेम प्रोसेस करायची आपल्याला. रिमूव्ह बीजी त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हल बरोबर चिन्हावरती इथून बॅक मास्क आणि हॉरिझॉन्टल. त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे ही लाईन खाली अशा प्रकारे आणायची इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती पुन्हा हा फोटो आहे त्यावरती पुन्हा आपल्याला इथे रिमूव्ह बीजी ऑटो रिमूव्हल बरोबर चिन्हावरती इथून बॅक मास्कच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचं आहे. इथून व्हाईट कलरची लाईन खाली नेऊन अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा रिमूव्ह बीजी कशी जायचं आपल्याला. तर ठीक आहे, कुठं गेला इथे ऑटो रिमूव्हल बरोबर चिन्हावरती इथून बॅक मास्क आणि इथून हॉरिझॉन्टल सिलेक्ट करून अशा प्रकारे आणायची इथे लाईन आणि ही खाली न्यायची अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती. आता हे जे फोटो आहे तिथून आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत. हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा वेळी इथून ॲडजस्ट करूया. दुसरा फोटो अशा प्रकारे. तिसरा फोटो अशा प्रकारे आणि हा जो चौथा फोटो इथून अशा प्रकारे. तर ठीक आहे, इथून हे फोटो इथून ॲडजस्ट झालेले आहेत अशा प्रकारे. इथून तुम्ही परफेक्ट करून घ्या. इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपण PNG इथून ॲड करायचं आहे जी लेंथ शेवटपर्यंत न्यायची. आता मी काय करतो, सर्व इथून व्यवस्थित ॲड करून घेतो आणि बीटनुसार इथून फोटो पण स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. तर इथून पाहू सर्व फोटो बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले आहेत आणि हे जे आपण 4 फोटो इथून ॲड केलेले ना सिम्पली इथे थोडं कमी करायचं. जसे ते आपण केले तशा प्रकारे ह्या लेअरवरती क्लिक करायचं. फोटोची लेअर आली अशा वेळी लेंथ कमी करू शकता. ठीक आहे, थोडं इथून कमी करायचं. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करू. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. इनमध्ये हा जो उष्टचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या खालच्या फोटोला तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा 4 फोटोला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती कॉम्बोमध्ये यायचं आहे. हे तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली कॉम्बोमधला हिलचा जो फेड इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधला डायनामिक सेकचा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला काय करायचं, सिम्पली रस्टचा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला वेव्ह अँड स्लाईडचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे.
पुन्हा त्याच्या पुढे आपल्या कॉम्बोमधला स्लाइड अँड वेव्हचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो कडे आहे इथून स्लाइड करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. आमचं एक इफेक्ट मीन्स आहे ब्लास्ट नावाचं इथून स्लाइड करायचं आहे. याची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथून अप्लाय टोल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि इथून इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला 2 सेकंदाचे ते द्यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो सेक नावाचा व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे 2 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथे स्पीड 10 ठेवायचं, इंटेन्सिटी 10 बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिथं यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला आहे ना ब्लॅक फ्लॅश 2चा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 2 सेकंदापासून हा जो पहिला फोटो संपतो तिथपर्यंत त्यांची ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे इंटेन्सिटी स्पीड सर्व न्यायचं आणि साईज 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचं जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, येतो तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट